विनंती असणारा रोहित दादा म्हात्रे आणि राहुल दादा म्हात्रे यांचे वडील सन्माननीय दत्तात्रेयजी म्हात्रे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम साहेब. चंद्रकांतजी म्हात्रे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा आपलं देखील सरचे स्वागत आहे. चला नेक्स्ट मॅच ज्या पद्धतीने स्टार्ट होईल कमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया जो हे पेन विभागातील एक गोड आवाज विनोदी समालोचक अमितजी म्हात्रे सरांना. दत्तात्रेयजी म्हात्रे साहेबांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. या साहेब रोहित दादा म्हात्रे यांचे खऱ्या अर्थानं वडील आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करतो आहे. आणि सन्माननीय चंद्रकांतजी म्हात्रे साहेबांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. तेजस दादा म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये त्या दिवसातील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जय हनुमान प्रसन्न हा संघ जिथे मात्र आयकॉन खेळाडू संदेश गोंधळी आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि सेजल अँड स्माई या टीमचे आयकॉन खेळाडू छोटा पॅकेट बडा धमाका आर्यन नाईक यांच्या विरोधात मात्र ही मॅच पाहायला मिळणार आहे. जशी मॅच स्टार्ट होईल ऐकूया कमेंट बॉक्स मध्ये विनोदी समालोचक अमितजी म्हात्रे सरांना धन्यवाद. चला याच्यानंतर मॅच असेल बलिराम स्मृती आणि राज युवा प्रतिष्ठान असा सामना आहे. या मॅच नंतर मग बघा तेजस म्हात्रे साहेब आल्यानंतर कशी व्यवस्था कुठं काय पाहिजे माहिती पाहिजे. चला चेंडूची पूर्तता करा. बघा आणि पुढचा सामना आहे बळीराम स्मृती वर्सेस राज युवा प्रतिष्ठान. हा सामना आहे या मॅच नंतर. चला पंच मॅच सुरू करून घ्या.
चला मॅचला सुरुवात करा, जास्त वेळ घालवू नका. पहिला चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, इकडे मात्र एक धाव मिळेल आणि संघाचं खातं ओपन होईल. इकडे नाणेफेक जिंकली जय हनुमान प्रसन्न संघानं, अर्थ संदेश गोंधळीच्या संघानं नाणेफेक जिंकली आणि आर्यन नाईकच्या संघाला अर्थ सेजल अँड स्माई संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलेलं आहे. आणि चेंडू झाले 2 धावा झाल्या 2. समोर फलंदाज आहे तो अमित नाईक, नॉन स्ट्राईकला याला प्रशांत नाईक. चांगलं असं भव्य दिव्य आयोजन ग्रामस्थ मंडळ आयोजित भामंडोंगरी प्रीमियर लीग 2025. आणि ऑन साइडला यावेळी शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण फंबल होते. और चौकार डीजे वाजवा वाजवा. चिल कर, आता चिल कोण करते. धाव संख्या 6. सावकाश सावकाश सावकाश. कॅमेरा जरा इकडे मार कसा बघू वाटते. डन मस्त. यांना काही गुतलाची माहिती नाही, मात्र साहेबांनी जजमेंट आहे. हे काय नुसते मग सकाळपासून त्याच बघतात. सवय त्याला अंदाज लागते, सगळ्या गोष्टी लागतात. हे सकाळपासून नुसतं काय, आता एकाला जेवायला पाठवलं तरी पत्रावली ना. संघाची धाव संख्या 8. पुढील सामना बळीराम स्मृती वर्सेस राज युवा प्रतिष्ठान. दोन्ही कॅप्टन तयारीमध्ये ना. इनिंग नंतर टॉस होईल आणि इकडे संघाची धाव संख्या झाली सेजल अँड स्माई संघाची 8. आणि चांगला चेंडू, अगदी षटक संपले. आता इकडे मात्र जीवन गावण सर आलेले आहेत. आणि पहिलं डीजे तुमचा आवाज कसा येतो. हा जरा थांबवा. हा आवाज दिवसाचा बरा नाही. प्रणयला विचारा, रात्रीच आवाज येतो. ₹40. आता ₹40 बघा, कोणाचे पडले असतील तर ते घेऊन जायचे. तुमच्या कमेंट्री बॉक्समध्ये जमा करतात ते घ्या. आमच्या आल्या 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 असू ते ठेवा. आता इथे कोटी रुपये जर अकाउंटला जमा आहे तर ₹40 कोण बघेल. धाव संख्या 8. आणि पुढचा सामना असेल बळीराम स्मृती आणि राज युवा प्रतिष्ठान. सतेज म्हात्रे नए बल्लेबाज. सतेज म्हात्रे बॉलिंग ट्रैक के ऊपर तैयार है. दोपहर का सत्र बन चुका है. बामन डोंगरी के मैदान से मैं अमित जी म्हात्रे बोल रहा हूँ. सुंदर हवा छूटी हुई, ठंड मौसम है, लेकिन फिलहाल तो इस बार देखा जाए गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए सतेज म्हात्रे बॉलिंग ट्रैक के ऊपर. अमित नाइक खेल रहे 6 पे, प्रशांत नाइक खेल रहे 1 पे.
ग्रामस्थ मंडल के माध्यम से किया हुआ बामन डोंगरी प्रीमियर लीग 2025 पहला दिन उल्टा बल्ला चलाने की कोशिश की थी और क्लीन बोल्ड पहला झटका बल्लेबाज नाइक यानी कि प्रशांत नाइक बैक टू द डगआउट डीजे कम ऑन बघा 24 इव्हेंटची क्लॅरिटी अगदी त्यांचे कॅमेराही कॉस्टली आहेत तुमचे अमोल पाटील यांचा कॅमेरा अगदी महागडा आहे आणि तिकडे श्रेयश पाटील दोघांचे कॅमेरा एवढे मजबूत आहेत की ते कोणालाही कव्हरेज करू शकतात धार आहे त्यांच्या कॅमेऱ्याला बघा असं तर अमोल सांगत आहे की गोष्ट खरी आहे कारण त्यांची संदेश पाटील यांची जी सेना आहे त्या सेनेत त्याही एक प्रकारचा एक भीम जो घेतलाय चांबो धावसंख्या 8 लॉस ऑफ 1 जीत खोईल बघा शेंगदाणे खातात खा खा आणि ऑन साइड लेवल स्लॉग हिट केलाय गॅप आहे चेंडू जाईल चौकार डीजे मॅचेस नाही बघा 9 किंवा 10 मॅच आपले खेळवायचे आहेत तर त्याच्यासाठी सर्वांनी योगदान द्या आजच्या लॉट मध्ये मॅचेस मला तरी वाटतं किती होते बघा 6 आहेत आणि इकडे फुल टॉस बॉल षटकार मस्त असे सुंदर गाणी मधीत कवाळ्या मधीत वेगळे गाणी म्हणजे जरा बरा वाटेल आणि या षटकाराने धावा होतील 18च्या घरात आल्या मात्र यावेळी धावा मजबूत पुढे येऊन सरसावर मारल्या कव्हरला 1 मिळेल दुसरी दोघांच्या प्रयत्नात 2 मिळतील चांगली रनिंग बिटवीन द विकेट तिसरी आणि 3 धावा खराब खराब क्षेत्ररक्षण तिकडे मात्र जय हनुमान प्रसन्न संघाच्या बाजूने आणि 3 धावेने संघ 21च्या घरात पुढचा सामना बळीराम स्मृती आणि राजयुवा प्रतिष्ठान दोन्ही कॅप्टन टॉस साठी हजर होत आहे या इनिंग नंतर टॉस होईल सर्व प्रेक्षक मात्र अगदी डोळ्यात तेल घालून ही प्रीमियर लीग पाहत आहेत आणि तिकडे पटरीवरनं ट्रेन सुद्धा आलेली आहे सर्व प्रेक्षक बघा कसे मॅच बघतात जे आपले प्रवासी आहेत आणि तिकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण म्हणून 1 धाव मिळेल आणि 1 धावेने संघ पोहोचेल 22 शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील तो जरा साऊंड तिकडे करत असं हा बस आर्थिंग आहे ना बस और यावेळी अपील जोरदार होतोय परंतु पंच सांगा पंच बघा पंचांची ताकद बघा कशी आहे मूठ अशी आवळून मारतात मांडीवर मग नवीन पंच म्हणजे कसे यंग पंच आहेत ना तिकडे आमचे जीवनसर अशी मूठ मारणार नाहीत प्रत्येकाचा स्टॅमिना आहे ना आणि त्याच्यानुसार प्रत्येकाची स्टाईल असतो संघाची धावसंख्या 23 प्रणय म्हात्रे आमचे स्कोरर आणि जबरदस्त ट्रॉफी बा बामण डोंगरीचं आयोजन नेहमी तगडा असते आमच्या त्याचे म्हात्रे साहेबांच्या किंजल ट्रॉफीचा पण आयोजन मजबूत असतो ट्रॉफ्या मजबूत
आता याला काही ठिकाणी गेलं तर ट्रॉफ्या बघितल्या नाही की असं वाटतं लाखाची मॅच नाहीच आहे. ट्रॉफी स्मरणात राहण्यासाठी न्यायची असते, ठेवायची असते. पैशाचा वाटप काय भरपूर होतो. यंदा यावेळी मला जमलं नाही, मात्र साहेब क्षमा असावी, कारण तुमच्यावरचं प्रेम माझं कमी होणार नाही. पण ते तिकडे रायगड प्रीमियर लीग मध्ये घुसलो, त्याला तुम्हीच पाहिजे परफेक्ट बरोबर 23. आता मात्र जर आपण एक नाईट ठेवूया पुढल्या वर्षी, प्रयत्न करून एक म्हणजे आपली नावाने. आणि हा चेंडू वाईड असेल आणि अतिरिक्त धावेने संघ पोहोचेल 24च्या घरात. आणि आमचे संतोष म्हात्रे साहेबांचं आगमन व्यासपीठावर या. आज शनिवार आहे, का हरकत नाहीये, कुठून पण आलो तर आपण. हा चेंडू वाईट, खराब गोलंदाजी, नरकातला हा चेंडू, नासका चेंडू. आणि आमच्या पळण्याच्या साईडला आमचे साथी बसलेत, जावळ्याचे आहेत. मग प्रश्नच नाही, जावळे म्हणजे आपलंच गाव. आणि इकडं मात्र चौकार मिळेल वाटतं, तिकडे लॉंग लेगला जाईल चेंडू, बाउंड्री लाईन पार. नंबर 4 वाजवा वाजवा वाजवा. काय करायचं, तारामती असली बारामती मिळतही महत्वाचे. आणि डीजेला आम्ही तारामती देऊ. संघाची धावसंख्या 29. यावेळी पुढे येऊन सरसावून मारला, समोर स्ट्रोक 4, ठोकून ठोक डीजे. तेवढ्या देईन अमोल चांबो असेच फोनवर बोलतात, पाहिजे तेवढा तुला देऊ, फक्त सामना आम्हाला जिंकून दे बस तुमच्याकडून. आणि त्याच्याच मात्र साहेबांकडून बघा, आयवा कॅशसाठी 100 रुपये. मगाशी 2500 रुपये अमर मात्र साहेबांना आले 50 आणि 50 पहिली मारली कोणी, समीर नाही. बापरे बाप, काय शॉट आहे यार, मस्त पैकी आहे. अरे बामणडोंगरी मध्ये एबीडीव्हीएस आहे. मग असं पाहिजे शॉट, उलटे सुलटे. हॅट्रिक षटकरांची आहेत, 1000 आहेत का बघा. 1000 रुपये अमर म्हात्रे साहेब यांच्या वतीने 1000 रुपये झाले. संध्याकाळ भागली आपली, काय घालायचं काम नाही. 1000 भेटले फलंदाज आमचे आर्यन नाईकला. आणि पैसे जमा आहेत इकडे. हॅट्रिकला 1000 आहेत, षटकारला 1000 आहेत. 50 धावा मारा आणि 1000 रुपये. फक्त डाव असा परफेक्टला बदामी स्पीकवर काम परफेक्ट झाला पाहिजे. मस्त मस्त हुक केलाय, काय मारलाय रे लाजाव फटका. मात्र याला घ्यायला पाहिजे आतमध्ये. कशाचा मंडोंगरी संघाचे वनडॉन ते बॅट्समन आहेतच, परंतु आज मात्र आक्रमक रूप घेतला. इकडे गोलंदाज मितेश म्हात्रे रिमांड मध्ये, अक्षरची त्यांची वाटच लावून टाकली त्यांनी. अख्खी पाहिजे त्याला, अर्धीत कसं जमल. आणि एनजी साहेब यांचं आगमन या व्यासपीठावर. आणि कट करण्याचा प्रयत्न होता, हा चेंडू थोडासा बाहेर ठेवला होता आणि चेंडूच्या अगदी समोर गेले होते शॉट खेळण्यासाठी. चेंडू फळीमध्ये संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता, संघाची धावसंख्या 43. आणि शेवटचा चेंडू आणि उलटा शॉट, मस्त पैकी बघा, सरळ पण मारतात, उलटे पण मारतात. काय प्रॅक्टिस आहे मारामारीची, मस्त. या भूमी
आंतरराष्ट्रीय विमानतळाला आपण लोकनेते दिवंगत दिवा पाटील साहेबांचं नाव देऊ. त्यात कुठल्या प्रकारे दुमत नाही आहे. आणि धावा झाल्या त्या 47. या तिसऱ्या षटकामध्ये आले 24. आर्यन नाईक मात्र बहरलाय, तापलाय. आर्यन नाईक मात्र गोलंदाज तुटून पडलाय. वैयक्तिक 10 चेंडू 35 धावा आणि आर्यनच्या 50 अर्थात अर्धे शतक पूर्ण करण्यासाठी आर्यनला पाहिजे 15 धावा. आणि शेवटचं षटक आहे. आर्यन जर स्ट्राईकला जास्त आला तर आणि 50 धावा पूर्ण केल्या तर 2500 रुपये. आणि संदेश गोंधळी यांनी जर हॅट्रिक जर मारली, गोलंदाजी हॅट्रिक घेतली तर मात्र ते 500,000 रुपये. समाधान नाईक तुमच्याकडून 500 1500 ना. तो कोण नाईक, तू 50 म्हणा, तुला 2500 रुपये. बरोबर, त्यांनी डोकं बरोबर झालं. पैसे आहेत आता, धाव घेऊ नकोस तू. चौकार आला असं मग तो सांगतोय का हरकत नाही, आपल्या धावा पाहिजे संघाला. 50 धावा बाजूला, धावा भरपूर झाल्या. धावांचा डोंगर, 51 धावा पूर्ण. इकडं मात्र सेजल अँड स्माईल. पुढचा सामना बळीराम स्मृती आणि राजयुवा प्रतिष्ठान. इनिंग नंतर टॉस साठी दोन्ही कॅप्टन यायचं आहे. बघा, बळीराम स्मृती आणि राजयुवा प्रतिष्ठान दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचं. तुम्हाला 17 वेळ पुकार नको द्यायला, कारण आपल्याला मॅचेस आज जास्त खेळवायचे आहेत. आणि आपली संस्था आहे रे, घाटावर सगळे संस्थेचं नोकरी येईल तेच लोक. आणि इकडे मात्र काय होईल बघूया. लॉंग लेगला एकच धाव. आता विजयासाठी सॉरी माफ करा 50 धाव पूर्ण करण्यासाठी आर्यनला 15 पाहिजे. नाही तर काय होतं माहिती का, मग तुमचा थांबून नमून शॉट आहे. असू द्या. 52 धावा. काय डान्सिंग डाऊन नाचून मारण्याचा प्रयत्न केला आणि संघाची धावसंख्या थांबली ती म्हणजे 52च्या घरात. सेजल अँड स्माईल संघाची षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. गोंधळी शॉर्ट बॉल होता, पंच वाईट घोषित करतात आणि या अतिरिक्त धावेने संघ पोहोचेल 53च्या घरात. 53. चला, बलराम स्मृती आणि राजयुवा प्रतिष्ठान टॉस साठी या. आणि हा चेंडू आता आतमध्ये आला. 2 चेंडू शिल्लक. अरे नाईकने बॅटिंग केली, सगळ्यांचा अगदी त्यांनी हृदय जिंकला, पण 2 चेंडू शिल्लक आहेत. शॉर्ट ऑफ लाईनला यावेळी हुक केलाय आणि पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला लांब लचक षटकार्डीची. संख्या 59. माहेरी पाठवलं नंतर मग जाईल ना. आणि इकडे फटका फसलाय. कॅच कॉटन बॉल्ड आणि इनिंग संपली गेली. निर्धारित 4 षटकामध्ये सुजल अँड स्माईल संघाची धावसंख्या 59 आणि विजयासाठी जयहनुमान प्रसन्न संघाला 60 धावांची गरज. प्रति षटकामागे 15ची सरासरी संपली. चला, बळीराम स्मृती आणि राजयुवा प्रतिष्ठान दोन्ही कॅप्टन टॉस साठी हजर. टॉस बॉक्स मध्ये आणि सुभाष म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या चौथ्या सामन्याचा, प्रीमियर लीगच्या चौथ्या सामन्याचा आपण टॉस करायचा आहे. सामना बळीराम स्मृती आणि राजयुवा प्रतिष्ठानाचा सामना आहे.
बलिराम स्मृती आणि राजयुवा प्रतिष्ठान हा सामना आहे. आज मात्र बामणडोंगरी गावाचा जल्लोष आहे, कारण या गावाची प्रीमियर लीग आहे, BPL आहे. पूर्वी काय म्हणता काय? यस, बलिराम स्मृतीचे कॅप्टन रोहित म्हात्रे घरा गेले. फोन लावा, फोन लावा. तुम्हाला ह्याच केस समजत नाही. अरे दिवस पाळीला माझा नाही हो, रात्र पडल्याचं आहे काम. पण तुम्ही आता दिवसाचे गेले ते काय करणार. येस, थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र जबरदस्त महामुकाबला आपल्याला पाहायला मिळतो आहे. अफलातून क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहाव्यास मिळतीय, जिथे मात्र 60 धावांचं लक्ष्य, जिथे मात्र या 60 धावा उभारत असताना आर्यन नाईकची मात्र 41 धावांची खेळी, एक जबरदस्त आणि बहारदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली. आता पहिली सलामीची गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. संदेश गोंधळी आणि प्रसाद सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय का? आर्यन नाईक सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. छोटा पॅकेट बडा धमाका. प्रसाद पाटील या खेळाडूने जर सलग 3 षटकार खेचले तर रणजित दादा यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. चला आता नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत, जिथे बळीराम स्मृती आणि राजयुवा प्रतिष्ठान कॅप्टन रोहित म्हात्रे आणि क्रिश म्हात्रे यांच्या दोघांमध्ये अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुभाष दादा म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये या नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. सुभाष दादा म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये या नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. चला आर्यन, त्याला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा.
अजूनही भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. सुभाषदादा म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये या नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातो आहे. आर्यनचा पहिला बॉल, आर्यनचा पहिलाच बॉल 23 आणि तरार आपल्याला पाहायला मिळतो आहे. राजदादा म्हात्रे राज युवा प्रतिष्ठान या टीमचे खऱ्या अर्थानं जर का आपण बघितलं तर सर्व आपलं देखील सरचे स्वागत आहे. एक धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि एका धावेवरती इथून मात्र जर का आपण बघितलं तर धावांचा देखील श्री गणेशा आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रसाद यांना सध्या स्ट्रायकिंग इनवरती आपण बघतोय. पाहूया प्रसाद यांच्या माध्यमातून आता इथून मात्र कशा रीतीनं खेळ दाखवला जाणार आहे. प्रसाद यांना सध्या आपण स्ट्रायकिंग इनवरती बघतोय. बामणडोंगरी टीमचा छोटा उस्मान म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. पाहूया तो इथून मात्र कशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे. चला आर्यन, वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे कारण भरपूर मॅचेस अजूनही आपल्याला कव्हर करायच्या आहेत. गोलंदाज निघाला दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी थांबतोय आर्यन. आर्यनला माहिती आहे माझ्यासाठी प्रत्येक बॉल भरपूर इम्पॉर्टंट असणार आहे. ओमकेश गोंधली यांच्या वतीने आम्हाला खऱ्या अर्थानं या टुर्नामेंटसाठी वायफायची इथून मात्र पूर्तता केली गेलेली आहे. आपलं देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय ओमकेशजी गोंधली. बॉल तयार पुन्हा एकदा. यावेळीचा हा बॉल ऑफसाईडला फटका सजवला. एक धाव कंप्लीट होती आणि एकाच धावेवरती इथून मात्र श्री गणेश आपल्याला जर का आपण बघितलं तर प्रसाद यांच्या धावांचा आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनी सुद्धा या एका धावेनं स्वतःचं वैयक्तिक अकाउंट इथून मात्र ओपन केलेलं आहे. स्ट्रायकिंग इनला संदेश गोंधळी आतापर्यंत 4 मोटरसायकल बाईक त्यांनी जिंकलेल्या आहेत या टेनिस बॉल क्रिकेट कारकिर्दीमध्ये. संदेशसाठी टाकलेला हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न ते फिल्डर बॉलच्या मागे धावतायत. चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळतो आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होतात. या 2 धाव्यांच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आणि आता 4 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ संपला, अजूनही 3 बॉल बाकी आहेत. पाहूया हे 3 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जाणार आहेत. बॉल तयार. यावेळीचा हा बॉल फटका अप्रतिम आहे. हा या खेळाडूचा पॅटर्न स्ट्रोक आहे. फुल टॉसला फुल टोल केले. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट, बिग सिक्सर. सन्मान केला जातो या व्यासपीठावरती, जे मात्र राज युवा प्रतिष्ठान या टीमचे सर्व आहेत. या दादा सुभाषदादा म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान केला जातो आहे. ज्या वेळेला संघ मालक आपल्या पाठीशी उभे राहतात त्यावेळेला आपल्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते. त्यामुळेच की काय इथे आलेल्या प्रत्येक संघ मालकाचा सन्मान करणं ही या स्पर्धेची टॅगलाईन आहे. समाधान दादा नाईक आणि प्रल्हाद दादा नाईक आपणास विनंती करतो. या दादा आपलं देखील सरशी स्वागत आहे. सुभाष दादा म्हात्रे यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाणार आहे. दादांना विनंती करतो आपला देखील शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. अंकित दादा नाईक, या दादा आपलं देखील सरचे स्वागत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. यावेळेला देखील बॉल हवेत खेळलाय. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 धावा. धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. 13 रन्स ऑन दी बोर्ड. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक इथून मात्र संपलंय.
सुभाष दादा म्हात्रे यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. दादा आपला देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय सुभाष दादा म्हात्रे. असंच प्रेम दरवर्षी आपलं या स्पर्धेच्या अनुषंगानं राहील अशा आम्ही इच्छा बाळगतोय. 18 बॉल आणि आता 18 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 47. 18 बॉल मध्ये 47 धावांची गरज आहे. 18 चेंडू विजयासाठी 47 धावा. चला फिल्डिंग करणारा संघ वेळ आपल्याला कमी प्रमाणामध्ये घ्यावा लागेल. 4 षटकांची मॅच आहे म्हणजे 15 मिनिटांमध्ये सुरुवातीचे 3 षटकं तुम्हाला हाताळावी लागतील. जास्त प्रकारचा वेळ आपण दौडायचा नाहीये. गोलंदाज तयार होतोय. चला 1 ते 1.5 तास आपण मागे आहोत. आतापर्यंत तिसरा सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो आपल्याला थोडीशी घाई करावी लागेल. गोलंदाज तयार होतोय. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव देखील कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. या 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती पुढचा बॉल हाताळण्यासाठी. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे. पुन्हा एकदा फुल प्लेस मध्ये बदल केले जातात. बॉलर तयार होतोय राऊंड विकेट न. यावेळीचा हा बॉलला कट केलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. रस मिळतात 4. येतोय चौकार. यस डीजे. स्क्वेअर कटचा अतिशय दिमागदार फटका आपण बघितला संदेश गोंधळीच्या बॅटमधनं. पुढचा बॉल यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर हा बॉल बॅटर पासून थोडासा खाली ठेवला आणि तदनंतर या 2 धावा इथून मात्र धावल्या जात आहेत. 2 धावा पूर्ण होतात. 2 धावांच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती देखील बदल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 21 रन्स. 21 धावा धावफलकावरती आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्क वरती इथून मात्र तयार होईल. पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा अप्रतिम दर्जाचं हे आयोजन सुपर डुपर आयोजन आपल्याला पाहायला मिळते. बामणडोंगरी गावाला एकत्रित आणणारी स्पर्धा आहे. फुल टॉस मिस टायमिंग स्ट्रोक बॉल हवेत. कॅच होईल का? हो काय घडलंय? होत्याचं नव्हतं झालंय. कॅच सोडली की मॅच सोडली. येणारा वेळ तुम्हाला सांगून जाईल की ही कॅच किती महत्वाची होती. या मुवमेंटला जर का आपण बघितलं तर संदेश गोंधळी सध्या इनफॉर्म असलेला बॅट्समन, भरपूर फॉर्मात असलेला बॅट्समन, त्याचा मात्र झेल सोडलाय. आता पाहूया कॅच सोडल्यानंतर मात्र तो रंग आपले उधळताना पाहायला जरूर मिळेल. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज इथून मात्र तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती पुढचा बॉल हाताळण्यासाठी. राईट हँड लेफ्ट हँड बॅटर खेळपट्टीवरती सध्या खेळतात आणि फील्ड प्लेस मध्ये सुद्धा सातत्यानं इथून मात्र बदल आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार. या वेळेला देखील येथे पहा आता या बॉल वरती रन्स आपल्याला किती पाहायला मिळत आहेत. बॅटला ब्रश झाला. यस बॅटला ब्रश झाल्यानंतर बॉल चालला सीमा रेषा पलीकडे 4 धावा. बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे. 13 चेंडू विजयासाठी 34 धावा. बॉल तयार होते पुन्हा एकदा. यावेळेला देखील बॉल बॅकड्राव खेळला. तिथे फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग झाली.
परंतु फक्त एकच धाव मिळणार. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे. 12 चेंडू 33 धावा, 33 धावा 12 चेंडू. पाहूया काय घडतंय या मॅच मध्ये. बारा बॉल मध्ये आता विजयासाठी धाब्यांची गरज आहे. अर्थातच 33. चला टीम मीटिंग नको आहे. पुढचा गोलंदाज लवकरात लवकर आपण यायचा आहे. नेक्स्ट मॅच दोन कॅप्टन इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बळीराम स्मृती हा संगम टीमचे कॅप्टन रोहित म्हात्रे आणि राज युवा प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन क्रिश म्हात्रे हे दोन्ही कॅप्टन एकमेकांच्या विरोधात लढताना आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया बिग फाईट नेक्स्ट मॅच मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये आता 33 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 33 धावा. इथून मात्र आता विजयासाठी कंप्लीट करायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. ओ यावेळेला फिरून मारला दे घुमा के प्रसाद यांच्या बॅटमन हा अतिशय तडाखेबंद स्ट्रोक, ताकदीचा चांगला वापर, 6 धाब्यांकरिता हा षटकार. येस, प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी रणजित दादा ठाकूर यांच्या वतीने एनर्जी ड्रिंक हेल देऊन इथून मात्र सन्मानित केलं जाणार आहे त्या खेळाडूला. 4 धाबा. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. शॉर्टबॉलचा वापर केला, बॉल हवेत. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट होतीये आणि एका जमेवरती आता संयम दाखवावा लागतो. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती बदल. एकूण रन जर का आपण बघितले 32 धावा धावफलकावरती. अजूनही विजयासाठी 28 करायच्या आहेत. 10 बॉल मध्ये 28 धावेंची गरज आहे. 10 चेंडू 28 धावा, 28 धावा 10 चेंडू. काय घडणार या मॅच मध्ये? जोपर्यंत मात्र जास्तीत जास्त स्ट्रायकिंग इनवरती टिकून राहील ना बॅटर संदेश गोंधळी, तर मात्र नक्कीच या धावांचा नक्कीच तो पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. बॉल तयार. यावेळेला देखील इथे जर का आपण बघितलं तर वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र या बॉलवरती कोणत्या प्रकारची रन्स आपल्याला पाहायला मिळत नाही, म्हणजे डॉट बॉल. आता 9 बॉल मध्ये 28 करायच्या आहेत. 9 चेंडू 28 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते आपल्या गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल. यावेळेला देखील लाईन पाहावी लागेल. लेगस्टिकच्या बाहेरचा हा बॉल. पंचांचा सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. 27 करायच्या आहेत या मॅच मध्ये. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे.
पुन्हा एकदा गोलंदाज इथून मात्र तयार होईल पुढचा बॉल हाताळण्यासाठी. ओ यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न लावले अपील LBW ची अपील इथून मात्र केली जाते परंतु लेगबाईच्या रूपानं एक धाव आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडली झाली आणि ही एक धाव जोडल्यानंतर धावफलकावरती धावा आपण बघतोय 34 धावा. 8 बॉल आणि आता 8 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. 8 बॉल मध्ये 26 धावांची गरज या मॅच मध्ये. पाहूया आता या 26 धावा इथून मात्र कशा रीतीने कंप्लीट केल्या जाणार आहेत. 8 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे. आठ बॉल मध्ये 26 गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा. स्ट्रायकिंगला प्रसाद सध्या उभे आहेत त्यांच्याकडे सुद्धा क्षमता. ओ यावेळेला देखील फटका अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. गॅप शोधला आणि गॅप मध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता येणारे बॉल 7 आणि 7 बॉल मध्ये 22 करायचे आहेत. सात बॉल मध्ये आता 22 धावांची गरज आहे. 7 चेंडू विजयासाठी 22 धावा 22 धावा 7 चेंडू. काय घडणार आहे या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. फुल टॉस चूक झाली आणि त्या चुकीचा मोबदला म्हणजे या 6 धावा. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता हा उत्तुंग मॅच मध्ये पुन्हा एकदा आणणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. आता समीकरण आलंय येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहे 16. ठोक डीजे. बॉल आणि 6 बॉल मध्ये आता 16 धावांची गरज आहे. पहा क्रिकेट हा वैयक्तिक खेळ नसून जर का आपण बघितलं तर सांघिक खेळ आहे. ज्या वेळेला 11च्या 11 खेळाडू आपला बेस्ट देतात त्यावेळेला मात्र तो संघ जिंकत असतो. आणि इथे पहा प्रसादला स्ट्राईक मिळाली आणि तो देखील आज चांगली बॅटिंग करतोय. गोलंदाज जर का आपण बघितलं तर देवेंद्र आपल्याला पाहायला मिळतात. जर विकेट हॅट्रिक त्यांनी घेतली तर रणजित यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज या गोलंदाजाला देऊन सन्मानित केलं जाईल. 6 बॉल मध्ये 16 करायचे आहेत. स्ट्राईक इन ला संदेश आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला देखील शॉर्ट सिलेक्शन चांगलं आहे. तिथे बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या बॉल वरती आता 4 धावा प्राप्त झाल्या. पहा किती मोठी चूक झाली. ज्या वेळेला मात्र तुम्हाला धावा वाचवायच्या होत्या परंतु तुम्ही तिथे धावा वाचवण्याचा प्रयत्न तर दाखवला परंतु त्या प्रयत्नाला कुठेतरी अपयश मिळालं. आणि पहिल्या बॉल वरती बॅट्समन संदेशच्या बॅटमन हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता 12 करायच्या आहेत. येणाऱ्या 5 बॉल मध्ये 12 धावांची गरज. 5 चेंडू 12 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार.
यावेळेला देखील पुढे सरसावत हा फटका इथून मात्र सजवायचा होता. एक धाव देखील कंप्लीट केली जातीये एका धावेच्या मदतीनं. आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती एकूण रनसंख्या आपल्याला बघायला मिळतीये 49 धावा, 49 रन्स, 49 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये आता 11 धावींची गरज आहे. 4 चेंडू विजयासाठी 11 धावा. इथून का 1 ते 2 बॉल डॉट बॉल जर या गोलंदाजाने हाताळले ना तर बॅटिंग करणाऱ्या टीम समोर नक्की प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथून जर का एक मोठा फटका आला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा मजबूत स्थितीमध्ये या धावांचा पाठलाग करत असताना बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल. जे हनुमान प्रसन्न संघ या वेळेला स्ट्रोक चांगला आहे आणि खरं तर या फटक्यांची गरज होती आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रसादच्या बॅट मधून नुकताच आसमानी टोला आणि हा षटकार. चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे. 3 चेंडू 5 धावा, 5 धावा 3 चेंडू. काय घडणार आहे या मॅच मध्ये? 3 बॉल मध्ये आता 5 धावांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते आपल्या गोलंदाजी मार्क वरती दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळीचा बॉल पंचांचा इशारा ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेरचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि पंचांनी वाईट घोषित केला. आता 3 बॉल मध्ये विजयासाठी 4 धावांची गरज आहे. 3 चेंडू विजयासाठी 4 धावा. गोलंदाज मात्र पुन्हा एकदा तयार झाला. यावेळेचा हा बॉल हवेत पकडला जातोय झेल. आणखीन एक विकेट मोक्याच्या क्षणाला इथून मात्र कॅच पकडली जाते आणि बॅट्समन बाद झालाय. दोन बॉल आणि 2 बॉल मध्ये आता 4 धावांची गरज आहे. 2 चेंडू विजयासाठी 4 धावा. पाहूया एक परफेक्ट बॉल आता या गोलंदाजाला हाताळावा लागेल आणि बॅट्समनला एक परफेक्ट फटका इथून मात्र खेचावा लागेल. त्याने आतापर्यंत केलेला सराव. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. हो यावेळेला देखील तिथे मात्र एक धाव इथून मात्र धावून काढली जातीये. आता 1 बॉल आणि विजयासाठी 3 धावांची गरज. तो आठवतो आता सामना 10 PL जिथे मात्र विजयासाठी 1 बॉल मध्ये 3 धावांची गरज असताना शारजा इंटरनॅशनल स्टेडियम वरती ठोकलेला तो षटकार. आपल्याच जर का आपण बघितलं तर रायगड मध्ये नवाज खान, रायगड का छोटा टायगर, त्याने केलेली ती बॅटिंग त्या मॅच मध्ये. आता तशाच प्रकारचे फटके. 1 फटका इथून मात्र तुम्हाला मारावा लागेल. 1 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. 1 चेंडू विजयासाठी 3 धावा. पाहूया जर सामना बरोबरी सुटला तर कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल मध्ये 3. देऊया दोन्ही टीम्सला शुभेच्छा. ओ इथे पाहावं लागेल. आता इथे पाहावं लागेल घडतंय काय. पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. आता एक्स्ट्रा रन्स जोडल्या जात आहेत आणि नॉन स्ट्राइकिंगला बॅटर उभा आहे संदेश गोंधळी. आता 1 बॉल आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे.
एक चेंडू दोन धावा एक चेंडू. टीम मीटिंग घेतली जाईल. आता थोडासा टाइम देखील घेतला जाईल कारण दोन्ही टीम साठी महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते. ज्या वेळेला प्रीमियर लीग मध्ये आपण पहिला विजय मिळवतो त्यावेळेला आपला कॉन्फिडन्स हा वाढत असतो. ज्या वेळेला सेकंड मॅच खेळता त्यावेळेला आणि पहिल्या मॅच मध्ये जर आपला संघ पराभूत होतो तर मात्र नक्कीच इतर खेळाडू देखील नाराज होत असतात. पाहूया दोन्ही टीम साठी भरपूर इम्पॉर्टंट मॅच आहे. एक बॉल आणि विजयासाठी 2 धावांची गरज. एक चेंडू विजयासाठी 2 धावांची गरज. 2 धावा एक चेंडू 2 धावा. काय घडणार काय बिघडणार कोणता संघ जिंकणार. एक बॉल आणि 2 धावा. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, दिलों की धड़कने तेज करने वाला मुकाबला. आखिरी एक गेंद और जीत के लिए 2 रनों की जरूरत. एक बॉल मध्ये 2 धावांची गरज. काळजाचा ठोका चुकवणारा सामना. बॉलर तयार. स्ट्रायकिंगला बॅट्समन देखील तयार आहे. सध्या ट्रेन सुरू आहे. बुलाती है मगर जाने का नाही. परंतु क्रिकेट जर तुम्हाला बोलवत असेल तर नक्की जा कारण कधी धोका न देणारा खेळ पूर्ण विश्वातील म्हणजेच क्रिकेट. एक बॉल आणि विजयासाठी 2 धावांची गरज. नेरुळ ते उरण असे धावणारी लोकल देखील आपण बघतोय. बॉल तयार झाला. या वेळेला इथे पाहावं लागेल इथे घडतंय काय. योग्य टप्पा त्याने हाताळला आणि बॉल सरळ लेगस्टिकच्या वरना लाईन मिस केली आणि हा सामना जिंकला. अभिनंदन, वेल प्लेड. हा सामना इथून मात्र जिंकलाय. सेजल अँड स्माई या टीमनं 40+ ची कमाल. कोण म्हणतं 40+ क्रिकेटर असले तर त्यांचा क्रिकेट संपला. हे बोलणं चुकीचं आहे कारण त्यांच्याकडे अचूकता आणि त्यांच्याकडे लाईन आहे आणि त्याच्या घेतले आणि आज मात्र 40+ च्या खेळाडूने केलेली एक कामगिरी. 6 बॉल मध्ये धावा पाहिजे होत्या 16. पहिल्या बॉलवरती जरूर चौकार आला परंतु तदनंतर डगमगले नाहीत. काय गोलंदाजी केली आणि अफलातून गोलंदाजी करत असताना या धावा डिफेंड केल्या. समाधान